दिल्लीला गेला होता निवडणुकीच्या निकालानंतर, निवडणुकीचा निकाल झाला, तुम्ही दिल्लीला गेला होतात भेटायला, काय साधारण? मी कोणाला भेटायला गेलो नाही. मी निवडणुकीच्या निकालानंतरही भेटायला गेलो नाही. मी मागा जे सांगण्यात आलं ते मुंबईच्या भेटीत. मी दिल्ली अजूनही नाही गेलो, म्हणजे या कामासाठी नाही गेलो. अच्छा, अशी चर्चा होती मंत्रीपद वगैरे या गोष्टी. एक्सप्लेनेशन मी जेव्हा गेलो तेव्हा आमचे मित्र आहे माझ्यासोबत, ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाजी, त्यांच्या कन्येचा विवाह होता. तेव्हा मी 25 तारखेला गेलो होतो. 23ला निकाल लागला आणि 25ला मी तिथं गेलो होतो नोव्हेंबरमध्ये. पण पक्षामध्ये अशी चर्चा असते की वारंवार आता भाजप जी गेल्या अनेक वर्षामध्ये मी बघतोय की प्रदेश भाजपमध्ये कुठेतरी एक सुप्त संघर्ष आहे आणि एक कोल्ड वॉर असा पक्षांतर्गत आहे, असं काही आहे का तुमच्या त्याच्यात? नाही, असं असतं कोल्ड वॉर वगैरे कधीच नसतं. सुप्त संघर्ष, सुप्त संघर्ष तर राजकारणामध्ये प्रत्येक पक्षातच असणार आहे. सुप्त संघर्ष नाही असा पक्ष कसा असू शकतो? आणि असा पक्ष असेल तर मग तिथं फक्त एकच कार्यकर्ता असला पाहिजे. जिथं 50 लोक एकत्र येतात तेव्हा काही मुद्द्यांवर त्यांचा मतभेद असणं याच्यामध्ये मला वाटते नैसर्गिक आहे. संघर्ष याचा अर्थ काय तर एकमेकाचे पाय ओढणे याला संघर्ष म्हणायचा आहे. स्पर्धा याचा अर्थ की दुसऱ्याची रेष न पुसता स्वतःची रेष मोठी करण्याचा प्रयत्न करणे याला स्पर्धा आहे. तर संघर्ष म्हणण्यापेक्षा सुप्त स्पर्धा असू शकते. स्पर्धा आहे तुम्हाला? तुम्ही माझी स्पर्धा, तुम्ही डेफिनेशन दिलं की स्पर्धेत पाय ओढले जातात, रेष पुसली जाणार, तुमची रेष पुसली गेली असं तुम्हाला वाटतं? नाही, मला कधीच नाही वाटत. आणि मला कधी कधी वाटतं की मी रोज देवाचं नाव घेतो झोपताना, 1 मिनिटात मला झोप लागते आणि तीच माझी शक्ती आहे. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हा कालावधी हा मी स्वतःला अजून चांगलं विकसित करण्यासाठी खर्च केला पाहिजे. हे खरं आहे, नितीन गडकरींवर माझं मनापासून प्रेम आहे. माझ्यासाठी ते गुरु आहे आणि त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केलं आहे. तेही मला म्हणाले की सुधीर, तू आता पर्यावरणामध्ये जास्त लक्ष दे. तर मी सध्या त्याच्यावर काम करतोय. नितीनजींची जवळीक त्याच्यामुळे थोडी स्पर्धा अशी आहे असं वाटतं का तुमची त्यांची जवळीक? मला वाटत नाही.